सर्वांना नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा सुरुवातीला अ, मी सर्वांचं अभिनंदन करेन, की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि म्हणूनच सुरुवातीलाच त्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आपला हा पहिला कार्यक्रम आणि म्हणूनच खूप मोठी म्हणजे जवळ-जवळ खूप 1 वर्ष जवळ-जवळ हे मुलाखतीचा कार्यक्रम थांबला होता. तर हळवे सरांच्या मुलाखतीने आपण सुरुवात करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. अ, आपल्याला सरांचा परिचय करून द्यायचा, तर खरं तर मला जवळ-जवळ अर्धा तास कमीत कमी लागेल. एवढा सरांचा परिचय आहे. कारण एवढी मोठी व्यक्ती आहे आणि म्हणूनच मी म्हणजे अ, सरांची ओळख थोडक्यात करून देते मी, कारण आपण ते एका डॉक्युमेंटरीतून बघणारच आहोत. पण सुरुवातीला मी एवढंच सांगेन, की अविनाश हळवे हे नाव म्हटलं, की माझ्यासारख्या जे ज्युनियर कॉलेजला शिकवणारी मंडळी असतील, त्यांना हे नाव परिचित आहे. कारण सरांचं बरीच वर्ष सरांचा एक लेसन, एक धडा अ, सोयरा वृक्षवल्लीचा हा आम्ही मंडळींनी शिकवलेला आहे आणि म्हणूनच हे नाव सुपरिचित आहे. त्याचबरोबर खरं तर व्यवसायाने इंजिनिअर असणारे सर यांनी लेखनाला सुरुवात केली आणि त्यांचं लेखन हे खरोखरच प्रसिद्ध झालं आणि अविनाश हळबे या नावाला एक वलय प्राप्त झालं आणि म्हणूनच आज अशा असामान्य व्यक्तीची, असामान्य साहित्यिकाशी आपली ओळख व्हावी म्हणूनच हा मुलाखत प्रपंच. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार आणि सर्वांचं हार्दिक स्वागत या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये. थेट भेट लेखकाशी या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर सुचिता पाटील आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. सरांची माझी ओळख ही खूप वर्षापूर्वी झाली आणि मला सांगायला खूप आनंद वाटतोय, की ह्या साहित्याच्या संदर्भातच म्हणजे सोयरा वृक्षवल्लीचा या पाठ्यपुस्तकातील या धड्याच्या माध्यमातूनच सरांशी माझी ओळख झाली. साहित्यिक म्हणून जेव्हा प्रत्यक्ष विद्यार्थी बघतात, तेव्हा खरोखरच त्यांना खूप आनंद होतो. कारण आपल्यालाही लहानपणी आठवत असेल, की कायम लेखक हा आपल्या पाठामध्येच राहिला. त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची सर्वांनाच संधी मिळत नाही. आणि म्हणूनच जेव्हा सरांची भेट विद्यार्थ्यांशी घडवून आणली, तेव्हा मात्र त्यांना खूप आनंद झाला होता. आणि ती खरोखर एक अविस्मरणीय भेट विद्यार्थ्यांना असं मी म्हणेन. सर आपण एवढं छान लेखन केलेलं आहे. मी वाचलंही आहे. आपली पुस्तकं मी वाचलेली आहेत. आणि आपलं कर्तृत्व एक साहित्यिक म्हणून आपण सिद्धही केलेलं आहे. तर आपल्या लेखनाची सुरुवात कशी झाली? म्हणजे लेखनाचा वारसा हा घरामध्ये होता की कसं? माझा लेखन प्रवास सुरू व्हायला अनेक कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेला मराठी भाषेमध्ये कादंबरी हा प्रकारच अस्तित्वात नव्हता, त्यावेळेला हं. 1861 साली माझे पंजोबा वेदशास्त्र संपन्न लक्ष्मण शास्त्री हळबे यांनी मुक्तामाला नावाची कादंबरी लिहिली. तसं म्हणलं तर 1859 साली यमुना पर्यटन नावाची एक कादंबरी लिहिली गेली होती बाबा पदमसी यांनी. परंतु ती प्रवास वर्णनात्मक असल्यामुळे म्हणजे कादंबरीचा मान जो आहे तो आमच्या पंजोबांनाच आहे आणि त्यांनी पहिली कादंबरी लिहिली. त्यामुळे समीक्षकांनी त्या काळाला हळबे युग असं नाव दिलं होतं आणि त्यांच्यानंतर फडके युग सुरू झालं असं सांगितलं जातं. तर आनुवंशिकतेने त्यांचा काहीतरी गुणधर्म माझ्यामध्ये आला असेल असं मला वाटतं. ते माझ्या नक्कीच. नाही. दुसरं महत्त्वाचं असं लेखनाची सुरुवात 1976 साली मी टाटा मोटर्स म्हणजे त्यावेळच्या टेल्कोमध्ये जॉइन झाल्यावर झाली. तिथल्या कामगार संघटनेने एक श्रमसाफल्य नावाचं एक त्रैमासिक काढत होते. एकदा त्यांनी कथा स्पर्धा जाहीर केली आणि त्याच्यामध्ये मी खरं म्हणजे शाळेत असताना किंवा कॉलेजात असताना निबंधाव्यतिरिक्त मी काही लिहिलं नव्हतं. परंतु सहज गंमत म्हणून मी देवा घरी जातो नावाची थोडीशी एक विनोदी कथा मी त्या ठिकाणी दिली. आणि त्यावेळेला माझ्याबरोबर म्हणजे नंतर मला कळलं, की ज्यांच्या 25 कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्यात, ते अनिल आठवले नावाचे त्यांनी पण कथा दिली होती. आणि त्यानंतर विचारवंत म्हणून पुढे प्रसिद्धी झालेले श्री हरी नरके यांनी पण कथा दिली होती. पण सांगायची गोष्ट अशी, की परीक्षकांनी माझ्या कथेला पहिला क्रमांक दिला आणि त्याहून भाग्याची गोष्ट अशी, की हे बक्षीस मला मी ज्यांना गुरु समजतो, त्या प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते ते पारितोषिक मिळालं, असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे पुढे मी थोडंसं लेखन करत गेलो.
यानंतर टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांना कलागुणांना वाव देण्यासाठी तर त्या विभागापत्र अनेक उपक्रम राबवले जातात. तर कथा स्पर्धा घेतल्या जातात, कविता स्पर्धा घेतल्या. त्याच्यात मी भाग घेत होतो आणि बहुतेक ठिकाणी मला बक्षीस पण मिळत होते. एकदा सांगायला हरकत नाही, की त्या ठिकाणी सेफ्टी या विभागातर्फे घोषवाक्य, निबंध, पोस्टर याच्यामध्ये मी भाग घेतला होता. एन्व्हायर्नमेंटमध्ये पण भाग घेतला होता आणि एक वर्षी मला पोस्टर, घोषवाक्य आणि निबंध या तिन्ही ह्याच्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला. अशा छोट्या-मोठ्या गोष्टींमुळे माझ्यातला लेखक बहरत गेला असं म्हणायला काही हरकत नाही. आता याच्यातील मोठा टप्पा म्हणजे टाटा मोटर्सच्या दिवाळी अंकातलं लेखन. तसं म्हणलं तर टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कथा स्पर्धा वगैरे चालू झाल्या. परंतु त्यावेळेला 1981 साली व्यवस्थापनाने दिवाळी अंक काढायचं ठरवलं. हा दिवाळी अंक कसा काढतात, काय करतात याच्यापैकी आमच्यापैकी कोणालाही नीट माहिती नव्हती. परंतु अट अशी घातली गेली, की कर्मचाऱ्यांनी आपलं कंपनीतलं काम सांभाळून हे काम करायचं आणि बाहेरची कुठलीही जाहिरात घ्यायची नाही. अशा तऱ्हेनं हे काम त्या ठिकाणी सुरू झालं आणि हे काम चालू असताना खरं सांगायचं तर कुणाला काहीच कल्पना नव्हती. तर त्यावेळेला मी एक फॅक्टरीचा शब्दकोश या नावाने एक मी त्या ठिकाणी एक छोटं स्फुट दिलं होतं. त्याच्यामध्ये फॅक्टरीतल्या अनेक विसंगतीवर थोड्याशा कोपरकळ्या, चिमटे वगैरे काढलेले होते. तर थोडंसं म्हणजे खिल्ली उडवली होती असं म्हणायला काही हरकत नाही. तर हा लेख दिला, पण हा लेख देताना माझ्या मनात विचार आला, की हा लेख माझ्या नावाने दिला तर जरा गडबड होण्याची कदाचित शक्यता आहे. म्हणून मी बहिर्जीने या नावाने दिला. आता आपल्याला कल्पना आहे, बहिर्जी हे शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यामध्ये ते प्रमुख गुप्तहेर होते. त्यामुळे ते नाव मी घेतलं. व्यवस्था म्हणजे संपादक मंडळाने सुद्धा तो थोडासा भितभीतच छापला. पण आश्चर्याची गोष्ट अशी, की त्या प्रकाशनाला आपलं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे आले होते आणि त्यांनी त्या प्रकाशनाच्या वेळेला आमचं सगळ्यांचं कौतुक केलं. म्हणजे कौतुक करताना त्यांनी असे शब्द उच्चारले होते, की यंत्राच्या सहवासात रात्रंदिवस राहूनही तांत्रिक न बनता आपल्यातल्या कलागुणांना तुम्ही या ठिकाणी उत्तेजन देताय, हे मला जास्त आवडलं. आणि याच्याबरोबर जाता-जाता त्यांनी माझ्या फॅक्टरीतल्या त्या शब्दकोशाचं सुद्धा भरपूर कौतुक केलं. याच्यावरून आम्हाला धक्काच बसला. परंतु याच्यामुळे एक चांगली गोष्ट झाली, की त्यानंतरच्या प्रत्येक दिवाळी अंकामध्ये माझं बहिर्जीचं लिखाण प्रसिद्ध व्हायला लागलं आणि त्यानंतर मुख्य गोष्ट म्हणजे संपादक मंडळाने माझं नाव कधीही उघड केलं नाही. पण व्यवस्थापनाची गंमत अशी सांगायला हरकत नाही, की इतके वर्ष हा दिवाळी अंक चालून सुद्धा व्यवस्थापनाने कधीही हा बहिर्जी कोण आहे, याचा मागोवा घेतला नाही. उलट काही वर्षानंतर मी याच्यावर ज्यावेळेला कथासंग्रह काढला, त्याला त्याच्या कथासंग्रहाच्या प्रकाशनाला टाटा मोटर्सचे एचआरचे जनरल मॅनेजर आले होते. त्यांनी असं सांगितलं, की आम्ही या सगळ्या लिखाणाचा उपयोग कंपनीतल्या सुधारणांसाठी केलाय. ज्या त्रुटी वगैरे तुम्ही लिहित होता, त्या त्रुटी आम्ही भरून काढल्या. इतका सकारात्मक दृष्टिकोन मला वाटतं टाटा मॅनेजमेंट फक्त बघू शकते. अशा तऱ्हेने माझा त्या त्या ठिकाणी कथासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर पुढे-पुढे एकदा एक गंमत झाली, की एका प्रकाशनाला अ, अ, आपल्याकडचे फार मोठे लेखक डॉक्टर वसंत कानेटकर यांना आम्ही बोलावलं होतं. त्यांनी आमच्या कथासंग्रहाचं कौतुक वगैरे केलं, पण जाता-जाता ते असं म्हणाले, की "हा हं. दिवाळी अंक तुमचा आहे. लेखक तुम्हीच, संपादक तुम्हीच, याच्यातल्या त्या कथा कवितांचं सिलेक्शन करणारे तुम्हीच, छापणारे तुम्हीच. हे सगळं असल्यामुळे तुम्ही जे लिहिताय ते इथं छापलं जातं. परंतु याच्यातलं काही लिखाण तुम्ही जर का बाहेर पाठवलं, तर हे छापलं जाईल याचं सांगता येत नाही. कदाचित तिथले संपादक याला केराची टोपली पण दाखवतील. त्यामुळे तुमचं लिखाण ज्यावेळेला बाहेर प्रसिद्ध व्हायला लागेल, त्यावेळेला तुम्हाला लेखन म्हणजे तुम्ही लेखक आहात असं म्हणायला काही हरकत नाही. अशी त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला चिमटा पण थोडासा काढला. आम्हाला सगळ्यांना थोडासा धक्काच बसला होता त्याच्यावर. कारण आम्हाला असं वाटत होतं आपण करतो ते खूप छान आहे वगैरे, वगैरे. परंतु मी हे सकारात्मकतेने घेतलं आणि असं ठरवलं, की डॉक्टर कानेटकर यांनी जे सांगितलं याचा आपण प्रयोग करूया आणि त्याप्रमाणे मी खरं सांगायला हरकत नाही, सुचेता मॅडम तुम्हाला आनंद वाटेल, की माझी पहिली कथा सोयरा वृक्षवल्लींचा हीच होती आणि मी ती सकाळमध्ये पाठवली आणि अक्षरशः 15 दिवसात ती सकाळमध्ये छापून आली आणि त्यामुळे आता मला म्हणायला हरकत नाही, की माझ्यातला लेखनातला सुप्त गुण सापडला आणि मी चांगला लेखक बनू शकतो, असा मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि पुढे लेखन प्रवास सुरू झाला. आता मी लिहिलेलं सगळं साहित्य प्रसिद्ध होईलच याचं काही सांगता येत नाही. परंतु काही होतं, काही नाही झालं तर मी निराश होत नाही. माझा कार्यक्रम चालूच ठेवतो. अशा तऱ्हेने माझी लेखनाची थोडीशी मोठी
प्रस्तावनेसकट सुरुवात झाली असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. धन्यवाद. मस्तच. खूप छान. आणि खूप म्हणजे आश्चर्य वाटतं, की पु. ल. देशपांडे किंवा वसंत कानेटकर अशी बडी-बडी मंडळी होती, की ज्यांच्यामुळे तुमचा हा लेखनाचा प्रवास हा सुकर झाला. कारण शाबासकीची थाप पडली. त्यामुळे नक्कीच म्हणजे हा सुकर झाला असं मी म्हणेन. मस्तच. यापुढे मग यापुढचा जो लेखन प्रवास आहे, तो कसा झाला? म्हणजे या गोष्टीच्या आड म्हणजे लेखनाच्या आड किंवा साहित्यिक म्हणून बनण्याची जी प्रोसिजर होती त्याच्या आड काही गोष्टी आल्या नाहीत का? जसं की म्हणजे आम्हाला ऐकायला आवडेल, की तुमचा टाटामध्ये प्रवास कसा म्हणजे प्रवेश कसा झाला? आणि ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे परस्पर पूरक होत्या, की कुठे अडथळा आला? नाही, टाटा मोटर्समध्ये माझा प्रवास अगदी रेग्युलर म्हणजे आपण म्हणतो ना जाहिरात, इंटरव्ह्यू वगैरे त्याने झाला. परंतु माझ्यातल्या साहित्यिक कलागुणांना वाव जो मिळाला तो टाटा मोटर्समध्येच मिळाला काही हरकत नाही. आता पुढच्या गोष्टी या ठिकाणी सांगू शकतो, की हे सगळं माझं वाचन वगैरे सगळं चालू असताना किंवा लिखाण चालू असताना एकदा माझ्या एका मित्राच्या वडिलांनी मला असं सांगितलं, की "तू कथासंग्रह का काढत नाहीस?" आता माझं एवढं लिखाण कथासंग्रह काढण्याच्या म्हणजे दर्जाचं आहे असं मला वाटत नव्हतं. परंतु मी ते पण मनावर घेतलं आणि माझ्या प्रसिद्ध झालेल्या 15 कथा प्रकाशकांकडे पाठवायला सुरुवात केली. तो प्रवास मात्र फार निराशाजनक होता असं म्हणायला काही हरकत नाही. तो प्रवास चालू असताना मग तो कथासंग्रह काढायचं ठरवलं आणि त्याचा रिस्पॉन्स फारसा चांगला आला नाही. परंतु नेमकं गंमत अशी झाली, की माझे पणजोबा लक्ष्मण शास्त्री हळबे यांच्या मुक्तामाला या कादंबरीची 10वी आवृत्ती काढणाऱ्या व्हीनस प्रकाशनकडे मी गेल्यानंतर मात्र त्यांनी ते कथासंग्रह काढायचं ठरवलं आणि त्या ठिकाणी तो कथासंग्रह त्या ठिकाणी प्रसिद्ध झाला आणि यामुळे माझं या आपण म्हणतो ना, की पुस्तकी जगतामध्ये त्याचा प्रवेश झाला असं म्हणायला काही हरकत नाही. सर, आपल्या पहिल्या कथासंग्रहाचे स्वागत कसे झाले? म्हणजे वाचक, इतर संस्था, नातेवाईक सर्वांनीच. कारण पहिलं अपत्य कसं असतं, तसं पहिलं साहित्य सुद्धा असतं. तर ह्या पहिल्या कथासंग्रहाचं नक्कीच स्वागत झालं असेल. आणि मला वाटतं अजूनही होतंय. कारण पहिला कथासंग्रह म्हटला तुम्ही जेव्हा मला दिला होता आणि मी वाचून काढला तेव्हा सुद्धा तुम्हाला मी फोन केला होता. तर ह्या प्रकारचं स्वागत म्हणजे आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. माझ्या कथासंग्रहाचं स्वागत वाचकांनी आणि निर्णय संस्थांनी अतिशय चांगल्या रीतीने केलं. पहिली गोष्ट सांगायची हरकत नाही, की या कथासंग्रहातली सौरभ वृक्षवल्लींचा ही कथा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2013 साली इयत्ता 12वीच्या युवक भारती या पाठ्यपुस्तकात घेतली. तर साधारणपणे दरवर्षी 3,00,000 मुलं मराठी हा विषय घेत असतात. त्यामुळे दरवर्षी 3,00,000 मुलं ही कथा अभ्यास करत होती. आणि त्यानंतर दुसरे कथासंग्रह त्वमेव केवलम करतासी त्याच्यातल्या त्या याच नावाच्या कथेला महाराष्ट्र साहित्य परिषदेचं 2009 सालचं सर्वोत्कृष्ट कथा लेखनाचं पारितोषिक मिळालं. अशा एक 2 चांगल्या घटना घडल्या म्हणायला काय हरकत नाही. त्यानंतर माझे आणखीन 3 कथासंग्रह प्रसिद्ध झाले. प्रत्येकाच्या आवृत्त्या निघाल्या. त्याबद्दल त्याच्यातल्या काही कथाचा वर आकाशवाणीवरनं म्हणजे नभोनाट्य पण प्रसिद्ध झाली, असं म्हणायला काही हरकत नाही. एकंदरीत माझ्या 5 कथासंग्रहाचं स्वागत अतिशय उत्तम रीतीने झालं, असं म्हणायला काही हरकत नाही. सर, आपण उत्कृष्ट वक्ते आहात. कारण तुमचं वक्तृत्व म्हणजे जेव्हा आमच्या कॉलेजला तुम्ही आला होतात, तेव्हा मी पाहिलेलं आहे आणि वेळोवेळी बऱ्याचदा पाहिलेलं आहे. खरं तर ही गोष्ट म्हणजे वक्तृत्व ही गोष्ट उपजतच असते असं म्हणतात. पण हा प्रवास कसा झाला? हां, याची एक रंजक कथा आहे. टाटा मोटर्समध्ये असताना ज्यावेळेला मी मित्रमंडळींबरोबर गप्पा मारायचो, त्यावेळेला त्याच्यातली काही मंडळी अशी म्हणाले, "अरे हळदे, तू किती छान बोलतोस. तू व्याख्यान वगैरे का देत नाहीस?" तर पहिल्यांदा मी ती गोष्ट हसण्यावारी गेली आणि नंतर मग माझ्या लक्षात आलं, की अरे हे पण आपण का करू नये? परंतु आपल्याकडे असं म्हणतात ना, सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर. नेमकी एक चांगली गोष्ट अशी होती, की पुण्यातल्या श्री सद्गुरू जंगली महाराज या देवस्थानाचा मी भक्त आहे त्या ठिकाणी. तिथे दरवर्षी 15 दिवसांचा उत्सव गुढीपाडव्यापासून हनुमान जयंतीपर्यंत चालतो आणि या उत्सवात संध्याकाळी विद्वान व्याख्या म्हणजे विद्वानांची व्याख्यानं वगैरे होत असतात. तर एक वर्षी असं मला वाटतं आपण सुरुवात इथून का करू नये? म्हणून त्यावेळेचे उत्सव समितीचे जे प्रमुख होते गणपतरावजी नलावडे ते पुण्याचे महापौर पण होते. त्यांना मी थोडंसं भितभीतच विचारलं, की यावर्षी मी एक सेवा म्हणून एक प्रवचन करू का?
त्यांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, "अरे, आपल्या जंगली महाराज परिवारातला कोणतरी येऊन बोलतोय, मला नक्कीच आवडेल." आणि त्या वर्षी मी त्या ठिकाणी प्रवचन करायचं ठरवलं आणि ते प्रवचन नाममाहात्म्य या विषयावर माझं त्या ठिकाणी प्रवचन झालं. ते बहुतेक चांगलं झालं असावं, कारण पुढची 2 वर्ष सातत्याने मला प्रवचन करायची संधी मिळाली. त्यानंतर पुढे असं झालं, की त्यांनी मला उत्सव समितीमध्ये घेतलं आणि त्यानंतर हे सगळे व्याख्यानं अरेंज करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली. त्यामुळे साहजिकच मी तिथून असं लक्षात आलं, की मीच त्या ठिकाणी अरेंज करणार आणि मीच प्रवचन देणं बरोबर नाही. त्यामुळे असं ठरलं, की ऐन वेळेला कोणी व्यक्ता आलं नाही, तर त्याच्या जागी मी प्रवचन करायचं. त्यामुळे हा प्रवास तिथं सुरू झाला आणि याच्याबरोबर साइड बाय साइड पुण्यामध्ये जे गीता धर्म मंडळ म्हणून आहे, तिथं पण मी सुरुवात केली आणि दर महिन्याला एक याप्रमाणे गेली 28 वर्ष तिथं मी त्या ठिकाणी प्रवचन करत असतो. आणि आतून याच्यातला एक मोठा ब्रेक म्हणायला काही हरकत नाही, की 1992 साली पुण्यामध्ये सकाळ जसं वर्तमानपत्र आहे, तसं साप्ताहिक सकाळ नावाचं एक त्यात एखादे हे पण निघतं, साप्ताहिक पण निघतं. त्यांनी औद्योगिक जगतासाठी एक कथाकथन स्पर्धा जाहीर केली होती. आता मला असं वाटतं आपण त्यात भाग घ्यावा. पण कथाकथन म्हणजे काय? याचं मला काहीच माहिती नव्हतं. कोणतरी सांगितलं पु. ल. देशपांडे, वपू काळे वगैरे कोणाच्या तरी कथा त्या ठिकाणी सांगायच्या. मी म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. मी त्याच्यात नाव दिलं आणि त्यावेळेला महाराष्ट्रातल्या जवळ-जवळ 20 कंपन्यांनी त्याच्यात भाग घेतला होता. आणि मग सहभागात म्हणजे अर्ज देताना माझ्या मनात विचार आला, की पु. ल. देशपांडे, वपू काळे, शंकर पाटील हे मोठे साहित्यिक आहेत. मला गुरुस्थान आहे, त्याच्यावर प्रश्नच नाही. पण मी एक छोटासा का होईना मग लेखक आहे ना. मग माझे हातपाय धड असताना मी इतरांच्या कुबड्या का वापरायच्या? असं मनात कल्पना आली आणि त्यामुळे मी असं ठरवलं, की माझी स्वतःचीच कथा सांगायची. आणि त्या कथाचा आयुष्यमान भव नावाची कथा आहे माझी, आयुष्यमान भव. ती कथा मी त्या ठिकाणी सांगायची ठरवली आणि त्यावेळेला गमतीची गोष्ट अशी, की त्यावेळेला परीक्षक म्हणून टीव्हीवरच्या संवाद या मालिकेचे अँकर आणि मराठीतले सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर विश्वास मेहेंदळे हे समोर बसलेले होते. थोडंसं दडपण आलं, पण स्पर्धेला सुरुवात झाली आणि मी माझी कथा सांगितली आणि नंतर ते विसरून गेलो. 1 महिना 2 महिन्यांनी मला पत्र आलं, की त्या ठिकाणी बक्षीस समारंभ आहे, तुम्ही त्या ठिकाणी या. त्यात बक्षीस वगैरे आहे वगैरे त्याचा काही उल्लेख नव्हता. तरी ते मी उत्सुक म्हणून त्या ठिकाणी गेलं आणि बक्षीस समारंभ सुरू झाला. मग पहिले उत्तेजनार्थ, तिसरं बक्षीस, दुसरं बक्षीस हे ऐकल्यानंतर म्हटलं आपला काही नंबर लागत नाही असं दिसतंय. म्हणून थोडंसं मी शांत बसलो होतो आणि अचानक माझं नाव पहिल्या बक्षिसासाठी पुकारलं गेलं. मला आश्चर्याचा धक्काच बसला आणि त्याच्याहून आधी, की हे पारितोषिक मला त्या काळच्या मोठ्या गायिका डॉक्टर वीणा सहस्रबुद्धे यांच्या हस्ते त्यांनी दिलं. आणि मुख्य सांगायची गोष्ट म्हणजे परीक्षकांचं मनोगत सांगताना त्यांनी असं सांगितलं, की म्हणजे इतर स्पर्धकांच्या कथा पण चांगल्या होत्या, ज्याच्याबद्दल प्रश्नच नाही. परंतु अविनाश साहेब यांनी स्वतःची कथा सांगितली, हे आम्हाला जास्त आवडलं. त्यामुळे त्यांना आम्ही 1 मार्क दिला. त्यामुळे ते प्रथम क्रमांकाचे मानकरी झाले. मग लक्षात आलं, की अरे आपण हे पण करू शकतो आणि त्यामुळे माझ्या वक्तृत्वाला सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही. अ, तर नारायणी नमोस्तुते या कथासंग्रहातील सोयरा वृक्षवल्लिका ही कथा आपण आताच सांगितलं, की महाराष्ट्र शासनाने 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये सहभागी करून घेतली होती. आणि तेव्हा आपण संपूर्ण महाराष्ट्रभर लेखक आपल्या भेटीला हा कार्यक्रम राबवला. तर त्याच्याबद्दल खूप काही अनुभव आहेत आपल्याकडे, आपल्या गाठीशी. कारण महाराष्ट्रभर हा कार्यक्रम होता. हो, तर त्याचे अनुभव आम्हाला ऐकायला आवडतील. हो. याबद्दल बोलायला मला नक्की आवडेल. आधी सांगितल्याप्रमाणे युवक भारतीमध्ये हा धडा 2013 साली समाविष्ट झाल्यानंतर अ, प्रासंगिक मी काही कॉलेजमध्ये व्याख्यान द्यायला जात होतो. तर त्यातल्या एका कॉलेजने मला विचारलं, की "सर हा धडा तुमचाच आहे का?" मी म्हटलं, "हो." "मग यावर्षी या धड्यावरच बोलवायला या." त्याप्रमाणे मी त्या ठिकाणी गेलो आणि माझा परिचय करून देताना तिथल्या प्राध्यापिकेने असं सांगितलं, की "बघा लेखक आपल्या भेटीला आलेले आहेत." आणि त्यानंतर तो माझा कार्यक्रम झाला आणि तो कार्यक्रम खूप चांगला झाला असावा असं मला वाटतं. कारण कार्यक्रम संपल्यानंतर जवळ-जवळ 200-250 विद्यार्थिनी आणि त्यांचे प्राध्यापक वगैरे सगळ्या मंडळींनी अगदी रांग लावून माझ्या सह्या घेतल्या वगैरे, वगैरे खूप कौतुक केलं. आणि त्यामुळे लक्षात आलं, की आपण लेखक आपल्या भेटीला हा कार्यक्रम करायला काही हरकत नाही. मग पहिल्या वर्षी ते 3-4च कार्यक्रम झाले कारण तेवढा प्रसार झाला नव्हता. पण नंतर माउथ टू माउथ पब्लिसिटी झाली आणि त्यानंतर मात्र भरपूर कार्यक्रम व्हायला लागले. आणि 2014 साली ते वाढत जाऊन 2020 पर्यंत जवळ-जवळ 450 कार्यक्रम झाले. मी मुंबईला पण 2-3 वेळेला आलो होतो. आता याच्यात गंमत अशी, की कार्यक्रमाच्या वेळी आपण ज्याचा धडा अभ्यासतोय, त्या लेखकाला आपल्याला भेटायला मिळतंय. ह्या आनंद त्यांना खूपच छान व्हायचा.
परंतु एवढ्यावर थांबायचं नाही. तर ते माझे स्वागत करायचे. ते स्वागत करताना कधी-कधी विद्यार्थी, अध्यापक, पर्यवेक्षक, प्राचार्य हे जातीने हजर असायचे. कधी माझं स्वागत रांगोळी काढून होईल दारामध्ये, कधी ओवाळून होईल. मुली अहो नऊवारी साड्या घालून यायच्या आणि त्या मला त्या ठिकाणी ओवाळायच्या आणि फळ्यावर सुंदर अक्षरात माझं नाव वगैरे लिहिलेलं असायचं. आणि पुण्यातील सुभराव कदम आणि आष्टा येथील महात्मा गांधी विद्यालयामध्ये तर तिथं कमालच झाली. त्या ठिकाणी मी एखादा मोठा सनदी अधिकारी असावा, अशा दृष्टीने त्यांनी एन-सी-सीच्या कॅडेटच्या एस्कॉर्टसह मला त्या ठिकाणी व्याख्यानाच्या ठिकाणी दिलं. हा एक अनुभव फार मोठा म्हणजे छान होता. ती क्लिप दाखवता आली तर बघा. अजून एखादा अनुभव सर, ह्या महाराष्ट्रभर फिरलात तर तुम्हाला खूपच अनुभव आलेले असतीलच. हो, हो. अनुभवाबद्दल सांगू का? बरं. तर त्या ठिकाणी हे अनुभव खूप छान होते. काही अनुभव विनोदी होते, काही अनुभव अगदी म्हणजे टचिंग होते म्हणायला काही हरकत नाही. तर हा माझा कार्यक्रम लेखक आपल्या भेटीला साधारण 1 तासाभराचा असायचा. तो झाल्यानंतर मुलं मला भेटायला यायची. तर त्यावेळेला काही-काही वेळेला ती मुलं प्रश्न विचारायची. तर प्रश्नाची उत्तरं देताना मला इतका आनंद व्हायचा, म्हणजे जसं आईला मुलांना जेवायला घातल्यानंतर जसा आनंद होतो, तसा आनंद त्या ठिकाणी मला व्हायचा. तर पुणे आणि नाशिक इथे कार्यक्रम झाल्यानंतर 2 अंध विद्यार्थिनी मला भेटायला आल्या आणि त्यांना म्हणजे मला भेटायचं म्हणजे त्यांनी माझ्या तिथल्या प्राध्यापिकेने माझे हात त्यांच्या हातात दिले. त्यांनी माझे हात हातात घेतले आणि तुमचा कार्यक्रम खूप आवडला असं सांगितलं. खरं सांगायला हरकत नाही. मला माझ्या डोळ्यात पाणी आलं असं म्हणायला काही हरकत नाही. आता याच्यामध्ये गमतीदार अनुभव काही आले. आपण सगळ्यांनी पु. ल. देशपांडेंचं वाऱ्यावरची वरात बघितलं असेल. त्याच्यामध्ये पु. ल. एका शाळेमध्ये असाच कार्यक्रमाला जातात आणि ज्या गोष्टी गमती-जमतीच्या घडतात त्या आपण सगळ्यांनी बघितल्या आहेत. असेच काहीतरी अनुभव मला 1-2 आले. त्याच्यातले 2 अनुभव विनोदी आणि 2 अनुभव हृद्य असे दोन्ही शेअर करतो. तर पहिला अनुभव असा आहे, की पुण्यातल्याच एका कॉलेजमध्ये मी गेलो होतो. सहसा काय होतं, की मी कॉलेजात गेल्यानंतर मला त्या ठिकाणी म्हणजे प्राचार्यांच्या केबिनमध्ये नेलं जातं. तिथे प्राचार्यांशी परिचय वगैरे करून चहा-पान वगैरे झाल्यानंतर तोपर्यंत मुलं बसून घेतात आणि मग त्या ठिकाणी मी जातो. तर त्या ठिकाणचे जे प्राचार्य होते ते रिटायरमेंटला आले होते. तर आमच्या मुलाचा असा विषय आला, की आपल्या काळात सुद्धा लेखकाला भेटावं असं वाटत होतं, पण त्या काळात ते शक्य नव्हतं. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे बहुतेक लेखक स्वर्गवासी झालेले असायचे. तर माझा पण काय प्राचार्याने म्हणजे त्या प्राध्यापकाने ते लक्षात ठेवलं असावं बहुतेक. कारण ज्यावेळेला आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलो, त्यावेळेला त्याने पहिल्यांदा माझा परिचय करून दिला. अगदी अमुक आहे, तमुक आहे हे सगळं सांगितलं आणि नंतर एकदम त्याने सांगितलं, "मुलांनो तुम्ही परमभाग्यवान आहात." कारण आता आपले प्राचार्य आणि हळदे सर यांचं बोलणं चालू असताना त्यांनी अशी खंत व्यक्त केली, की त्यांच्या काळातही त्यांना लेखकाला भेटावसं वाटत होतं. पण त्या काळातले सगळे लेखक हे स्वर्गवासी झाले होते. मुलांनो बरोबर. सांगतो तुम्ही भाग्यवान आहात, कारण हळदे अजून स्वर्गवासी झालेले नाही. साक्षात तुमच्या समोर होते. हे सगळं त्यांचा छानच. जरी लागला तर त्या तुमचा जरा विनोदच होता म्हणायला काही हरकत नाही. परंतु मी थोडंसं आणि लोकांनी टाळ्या म्हणजे मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला. हे आणखीन त्याच्यात गंमत. तर ही एक गंमत त्या ठिकाणी झाली. आणखीन एक गंमत अशी झाली, की मुंबईला एका आम्ही कॉलेजात गेलो होतो. तर त्या कॉलेजने असं ठरवलं, "अनायसे मी येतोच आहे, मग आणखीन एकाला एक जोडून कार्यक्रम करू." एक पहिला माझा लेखक आपल्या भेटीला कार्यक्रम होता आणि दुसरा कॉलेजने त्यांचा स्वतःचा कार्यक्रम त्या ठिकाणी मला अध्यक्ष म्हणून ठरवलं होतं. एक सकाळी होता, नंतर तो एक दुपारी होता. मध्ये थोडासा वेळ, तास-2 तास वेळ होता. तर त्याने असं सांगितलं, "तुमचा पहिला कार्यक्रम झाल्यानंतर आपण तुमच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे." म्हटलं, "ठीक आहे, काही हरकत नाही." तर त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था जिथे केली होती, तिथे नेमके लाईट गेले. म्हणून त्यांनी मला ते म्हणले, "आपण फिजिक्स लॅबोरेटरीमध्ये बसू, तिथे आम्ही तुम्हाला ताट पाठवतो." आम्ही तिथे फिजिक्स लॅबोरेटरी तिथे पण लाईट गेले होते. त्यांनी त्या मोबाईलच्या प्रकाशामध्ये मला ताट वगैरे आणून दिलं. ते म्हणले, "तुम्ही जेवून घ्या आणि कार्यक्रमानंतर आम्ही तुम्हाला बोलवायला येतो." मी पण मोबाईलच्या प्रकाशामध्ये जेवायला सुरुवात केली आणि जेवण जवळ-जवळ होत होतं. त्यावेळेला नेमकं लाईट आले आणि लाईट आल्यानंतर मी सहज समोर बघितलं आणि माझा शेवटचा घास घशात अडकला. समोर काय असेल? तर तो मानवी सांगाडा तिथे टांगलेला होता. लेखकाला विद्यार्थ्यांबरोबर सांगाड्याला पण भेटावं लागतं. ते त्या ठिकाणी डाव्या बाजूला, उजव्या बाजूला बघितलं, एके बाजूला हातापायची हाडं होती, एका बाजूला पायाची हाडं होती. असा गमतीदार प्रसंग त्या ठिकाणी झाला. असे 2 अगदी म्हणजे खूप सुंदर विनोदी प्रसंग घडले. अर्थात मग मी पहिल्यांदा थोडंसं दचकलो नाही असं नाही. परंतु हे मी पॉझिटिव्हली घेतलं, की विद्यार्थ्यांना सांगाड्याला बरोबर.
पण सर हा उपक्रम अतिशय म्हणजे महाराष्ट्रभर तुम्ही केला अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम आहे. कारण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लेखक पाहायला मिळतो. हो, पण हो. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना काय लाभ होतो? विद्यार्थ्यांना फायदा नक्की काय होतो, की प्रत्यक्ष लेखक भेटीला गेल्यानंतर? हो, हो. तर विद्यार्थ्यांचा फायदा सांगण्या अगोदर मी एक थोडासा एक टचिंग अनुभव सांगतो. की मी व्याख्यानामध्ये म्हणजे कोकणामध्ये व्याख्यान दौऱ्यामध्ये जात असताना अ, लांजाला एक कार्यक्रम केला. तर तिथे शिंदे नावाचे प्रोफेसर होते. त्यांना तो कार्यक्रम आवडला. योगायोगाने शिंदेची पत्नी अ, हर्चे नावाच्या गावी त्या ठिकाणी ती पण प्राध्यापक होती. त्यांनी आपल्या बायकोला सांगितलं असेल, की "बाबा असा कार्यक्रम छान झाला" म्हणून. ती म्हणाली, की "आमच्याकडे पण कार्यक्रम ठरवूया." तिने त्यांच्या प्राचार्यांना विचारलं. प्राचार्य म्हणाले, "काही हरकत नाही." तिचा ज्यावेळेला फोन आला त्यावेळेला मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेलेलो होतो. त्यामुळे मी म्हटलं, की "मी परत आलो तर नक्की तुमच्या कॉलेजात येईन." आणि नेमकं 2 महिन्यांनी मला येण्याचा योग आला. त्याला मी थोडंसं मोदी स्टाईल वापरली, की रात्री रातराणीला बसलो. पहाटे रत्नागिरीच्या जवळ तिथे थोडंसं अलीकडे एक भाग आहे. तिथं नवनिर्माण म्हणून कॉलेज आहे. त्या कॉलेजच्या गेस्ट रूममध्ये उतरलो आणि पहिला कार्यक्रम नवनिर्माणमध्ये झाला. दुसरा कार्यक्रम रत्नागिरीमध्ये पावसला झाला. पावसला स्वामी स्वरूपानंद त्या ठिकाणी कॉलेज आहे, त्या ठिकाणी झाला. आणि तिसरा कार्यक्रम हार्चेमध्ये झाला आणि चौथा कार्यक्रम अडिवरे नावाच्या गावी ठरलेला होता. तर हार्चे या गावाला गेलो. त्या ठिकाणी त्या शिंदे मॅडमनी माझं स्वागत केलं. कार्यक्रम सगळा उत्तम झाला आणि मी निघणार एवढ्यात त्याने मला विचारलं, की "सर तुमच्या जेवायचं काय?" आता मी म्हटलं, की "या सगळ्या गडबडीत कुठे मला भूक लागली तर वडापाव वगैरे खाऊन मी पुढे जातो." त्या काय म्हणाल्या, "सर, आज आमच्या कॉलेजच्या इतिहासात पहिल्यांदाच एक लेखक आलेला आहे. तो उपाशी पोटी जावा असं वाटत नाही मला." त्यामुळे त्यांनी मला स्टाफ रूममध्ये नेलं. तिथं बसवलं आणि पुढची गोष्ट धक्कादायक होती. त्यांनी स्वतःच्या घरातून ताट-वाटी सकट सगळं आणलेलं होतं. मला समोर बसवलं आणि घरातल्या एखाद्या पाहुण्याला जेवू घालावं, तसं मला आग्रह करून जेवायला घातलं. अरे वाह! मस्तच. सांगायचा प्रयत्न केला, अहो पुढच्या कॉलेजला मला म्हणजे उशीर होईल. त्यांनी तो पण प्रॉब्लेम ऑलरेडी सॉल्व्ह केला होता. त्यांनी सांगितलं, "आडिवरेच्या सरांना मी सांगून ठेवलेलं आहे, सर थोडीशी उशिरा होईल, पण तुम्ही टाईमात पोहोचाल याची मी काळजी घेते." हे सगळं जेवत असताना खरं सांगतो मॅडम माझे डोळे भरून आले. मी कोण होतो त्यांचा? खरं म्हणजे मी आलो, व्याख्यान दिलं, रात गई, बात गई, म्हणजे पुढचा टाटा हे सगळं करायला हरकत नाही. परंतु त्यांच्या मनामध्ये हा स्नेहभाव कसा निर्माण झाला माहिती नाही. पुढे मी आडिवरीच्या कॉलेजमध्ये गेलो. आडिवरीच्या कॉलेजमधून त्यानंतर तिथल्या प्रोफेसरने 25 किलोमीटरवर राजापूरला नेऊन सोडलं. परंतु या शिंदे दाम्पत्याशी अजूनही माझा त्या ठिकाणी संपर्क आहे आणि 2020 आता 2024च्या जानेवारीमध्ये मी पावसला माझं तिथे प्रवचन होतं. त्यावेळेला हे दोघं जण त्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी येऊन भेटले. हा अनुभव जो होता, हा म्हणजे आपण म्हणतो ना त्याला की म्हणजे अ, अ, त्याचा आनंद कुठल्याही पुरस्कारापेक्षा जास्त होता, असं म्हणायला काही हरकत नाही. तर असे हृदय अनुभव त्या ठिकाणी खूपच छान आले आणि आता विद्यार्थ्यांवर काय परिणाम झाला याच्याबद्दल मला सांगायला आवडेल, की त्यानंतर माझ्या थोड्याशा प्राध्यापकांची इंटरॅक्शन पण होत असत. तर त्याला प्राध्यापकांनी मला असा फीडबॅक दिला, की तुमच्या त्या धड्याच्या 16 वृक्षवल्लींचा या धड्याच्या आमच्या विद्यार्थ्यांवर खूप सकारात्मक परिणाम होतो आहे असं मला दिसतंय. कारण जी मुलं शाळेत येता जाताना म्हणजे कॉलेजात येता जाताना झाडांची नासधूस करायची किंवा उगाचच कारण नसताना एखादी फांदी तोडून टाकायची, अशी जी वागत होती, ती मुलं आता शाळेच्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेत आहेत आणि स्वतः काही झाडं लावतात आणि त्यामुळे आम्ही कोणी पाहुणा आला, तर ह्या मुलांनी लावलेली झाडं त्याला आम्ही त्या ठिकाणी प्रेझेंट देतो आणि कधी-कधी असं सांगितलं, की हा धडा शिकवताना आम्ही सुद्धा खूप भाविक होतो. किंबहुना सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे काय, हे आम्हाला अधिक चांगल्या रीतीने कळलं, असं त्यांनी सांगितलं. माझ्या दृष्टीने हा अनुभव खूपच छान होता, असं म्हणायला काही हरकत नाही. सर याच्याबरोबर मलाही तुम्हाला एक सांगावसं वाटतं, की मी जेव्हा हा लेसन शिकवत होते, हो, तेव्हा माझ्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती. बरं. तेव्हा मी पण हळवी व्हायचेच. हां, तर आणि तेव्हा त्या मुलीने घरी गेल्यानंतर घरी ही स्टोरी सांगितली असावी, कथा सांगितली असावी. मी सर्व इकडे असलेल्या रसिक श्रोतेजनांना विनंती करते, की तुम्ही सरांची ही कथा जरूर वाचा आणि त्यासाठी सरांशी कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण देईन नक्कीच. तर ही कथा त्या मुलीने घरी सांगितली. तिची मावशी जी होती, तिने खूप वर्ष म्हणजे तिला मूल होत नव्हतं. तिला खूप प्रयत्न करून सुद्धा मूल होत नव्हतं. मूल नाहीये हे कळल्यानंतर जेव्हा ही कथा सांगितली, तेव्हा तिने सुद्धा तिच्या गावी
सांगलीजवळ एका लहानशा गावामध्ये तिने झाडं लावली आणि झाडांमध्ये आपली मुलं पाहिली होती. तर सन 2020 मध्ये हा अभ्यासक्रम बदलला नाही का ज्युनियर कॉलेजचा. तर म्हणजे मराठीचा हा तुमचा जो धडा होता तो त्या अभ्यासक्रमामध्ये गेला. तर म्हणजे कार्यक्रम ह्या संदर्भात तुम्ही करत होतात, लेखक आपल्या भेटीला. तो कार्यक्रम त्यामुळे थांबला. मग ह्यानंतर तुम्ही काय काय केलं? ते सांगण्याच्या अगोदर मगाची अर्धवट राहिलेल्या 2 गोष्टी सांगतो, की या नक्कीच. भटकंतीमध्ये मी चिपळूणच्या डी-बी-जे कॉलेजमध्ये गेलो होतो. तिथं कार्यक्रम झाल्यानंतर तिथल्या प्राचार्यांनी एका मुलीला बोलावलं आणि त्यांनी मला खरोखरच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी असं सांगितलं, हिचं नाव ऐश्वर्या नागेश तिचं नाव. तर त्या मुलीने तिला म्हणजे वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्याची आवड आहे. तर त्या वर्षी तिने वक्तृत्व स्पर्धेत भाग घेताना तिने सौरभ वृक्षवल्लींचा ही कथा वक्तृत्व स्पर्धेत सादर केली आणि तिला जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला, असं तिने सांगितलं. मी म्हटलं, "मी मस्त. कथेला ऐश्वर्य मिळवून दिलं असं म्हणायला काही हरकत नाही." असाच एक सुखद धक्का रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये बसला. तिथल्या पण सिद्धी नार्वेकर या मुलीने तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेमध्ये तिने पण म्हणजे पहिला क्रमांक मिळाला असं काही हरकत नाही. असे 2 छान अनुभव आहे आणि तिसरा आणखीन एक मुद्दाम सांगावासा वाटतो, की 2016 साली की महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि फलटण याने एक संयुक्त कार्यक्रम फलटणला घेतला होता, लेखक आपल्या भेटीला. आणि ह्या कार्यक्रमासाठी मी डॉक्टर अरविंद नेरकर आणि आपल्याला माहिती आहे बाल साहित्यिक राजीव तांबे असे तिघजण आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. आणि हे करताना मला आश्चर्याचा धक्का आणि आनंद असा झाला, की मी ज्यांना गुरु समजतो ते प्राचार्य शिवाजीराव भोसले, ज्या मुधोजी कॉलेजमध्ये त्या ठिकाणी ते शिकवत असत. त्या मुधोजी कॉलेजमधल्या त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन कार्यक्रम करायची मी त्या खरं म्हणजे प्लॅटफॉर्मवर चढताना त्याला म्हणजे अगदी तिथं डोकं ठेवलं आणि नंतर वरती चढलो, की माझे गुरु या प्लॅटफॉर्मवरनं सगळ्यांशी बोलत असतील, तर अशा ठिकाणी मला कार्यक्रम करायला मिळतोय, हे माझं भाग्यच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. असे 450 साधारण कार्यक्रम झाले. आता पुढचा गोष्ट या ठिकाणी सांगायला हरकत नाही, की 2020 साली हा अभ्यासक्रम बदलला. तर त्यामुळे मी विचार केला, की आता काय करावं? नेमकं त्यावेळेला ते कोरोनाचं प्रकरण सुरू झालं. त्याला माझ्या मनात असा विचार केला, की आपण काहीतरी कॉन्ट्रिब्यूट करायला पाहिजे यामध्ये. तर आता हे मी सीनियर सिटीझन झाला असल्यामुळे त्या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून जाऊ शकत नव्हतो. तेवढ्यात मी म्हटलं आपण एक चांगला वक्ता आहोत. मग त्यावेळेला समाजाच्या 2 त्या ठिकाणी समस्या होत्या. एक समस्या जी होती, ती घरात कोंडून राहिल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना काही म्हणजे एंटरटेनमेंट असं काही नव्हतं. म्हणजे थोडीशी शारीरिक समस्या होती आणि दुसरी समस्या सतत कोंडून राहिल्यामुळे थोडंसं मानसिक संतुलन थोडंसं कमी जास्त होणं ही पण समस्या थोडी होती. म्हटलं आपण याच्यावर एक उपाय करू शकतो. आपण चांगली व्याख्यानं याच्यावर देऊ शकू. आणि त्या पिरियडमध्ये जवळ-जवळ 90 पेक्षा जास्त मी व्याख्यानं तयार केली. आणि मी ती व्याख्यानं WhatsAppवर पाठवली. पण त्याला आकाशवाणी पुणे केंद्र, त्याच्यानंतर पुणे विद्यापीठाची विद्यावाणी, कम्युनिटी रेडिओ आणि बारामतीच्या वसुंधरा ती प्रसारित झाली. आणि मी म्हणाल काही हरकत नाही. थोडंसं तरी मानसिक ताण काही लोकांचा तरी कमी करण्यामध्ये मी यशस्वी झालो. त्यामुळे मला कोरोना योद्धा पुरस्कार पण मिळाला आणि त्यानंतर ऋषितुल्य गुरु पुरस्कार हा पण मिळाला. तर हे सगळं झाल्यानंतर माझ्या मनात आलं, की नेमकं त्यावेळेला काय झालं होतं, आपलं अमृत महोत्सवी वर्ष सुरू झालं 2022 साली. तर त्यावेळेला थोडंसं मी साधारण आढावा घेतला. त्याला चांगल्यापेक्षा वाईट गोष्टींची चर्चा चालू होती. मग म्हटलं माझा भारत देश असा आहे का? या गोष्टी वाईटच घडतात का? मग 2-3 महिने त्याच्यामध्ये कसून अभ्यास केला. खूप रेफरन्स तपासले आणि त्यानंतर म्हणजे स्वातंत्र्य 1947 पासून 2022 पर्यंत भारतात ज्या चांगल्या घटना घडल्या, त्याचा सगळा ते नोंद केली. माझी मॅडम तुम्हाला विश्वास बसणार नाही 40 पानं भरली माझी. ते नुसतं इव्हेंट बरं का. त्याचं डिस्क्रिप्शन नाही. इव्हेंट मी 40 पानं भरली. मग म्हटलं हे अरे वाह! पाहिजे. तर मी 2-3 लेख लिहिले मासिकात. पण नंतर लक्षात आलं, की मासिकात लिहिण्यापेक्षा आपण हा उपक्रम चालू करूया. आणि मगाशी सांगितले त्याप्रमाणे चांगला आपण मनामध्ये हेतू धरला, की परमेश्वर आपल्याला मदत करतो. नेमकं 2022 साली जंगली महाराज मंदिरामध्ये त्या उत्सवामध्ये 5 एप्रिल 2022 या दिवशी ज्यांचं व्याख्यान ठरलं होतं, ते मोठे व्याख्याते होते. ते अचानक आले नाहीत. आता आले नाहीत म्हटल्यानंतर आता वेळ मारून देण्यासाठी मी म्हटलं आता मी वेळ कारण एवढे 500-600 लोकांना परत पाठवणं बरोबर नाही, नाही का? म्हटलं चला मी वेळ मारून नेतो. आता हे ते धार्मिक स्थान आहे खरं सांगायचं. तिथं मी ज्ञानेश्वरी म्हणजे बोलू शकलो असतो. पण मनात सतत चिंतन जे चालू होतं, ते आपल्या भारताचं. त्यामुळे मी असं त्यांना सांगितलं, की मी भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे या विषयावर बोलतो. ते म्हणाले काही हरकत नाही. आणि ते व्याख्यान मी तिथं दिलं. माझ्याकडे म्हणजे काय जे काही म्हणजे डोक्यामध्ये साठवलं होतं,
त्याच्यावरच मी बोलत गेलो आणि ते व्याख्यान अतिशय सुंदर झालं असावं, लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला वगैरे. पण त्याच वेळेला माझ्या मनात तिथं संकल्पाची प्रेरणा देणारा पण परमेश्वरच असेल, की आपण ह्या विषयावर लोकं 75 व्याख्यानं का देऊ नये? आणि सुरुवात केली. आता मला ओळखणारे लोकं होते, मी व्यवस्थित बोलतो याच्याबद्दल लोकांना खात्री होती आणि अशी व्याख्यानं द्यायला सुरुवात केली आणि व्याख्यानं देत 75 म्हणजे पहिलं व्याख्यान झालं ते एका सत्पुरुषाच्या दरबारात आणि 75वं व्याख्यान जे झालं, ते रामदास स्वामींनी जिथं दासबोध लिहिला, त्या शिवतर गळीमधल्या एका कार्यक्रमात माझं 75वं व्याख्यान संपन्न झालं. पण तिथंच आणखीन एक माझ्या गंमत झाली, की माझा तिथं सत्कार करताना तिथले ट्रस्टी जे होते, ते म्हणाले, "हळवे तुम्ही 75वर थांबू नका, तुम्ही आता शताब्दी करा." त्यामुळे ते पण ठरवलं. म्हटलं रामदास स्वामींची ही प्रेरणा दिसतेय, ती पण सुरुवात केली आणि गेल्याच आठवड्यात माझं 93वं व्याख्यान पूर्ण झालं आणि मला असं वाटतं, की येत्या 2-3 महिन्यात माझे ते शताब्दी पूर्ण होईल असं म्हणायला काही हरकत नाही. तर अशा तऱ्हेने माझा तो प्रवास जरी लेखक आपल्या भेटीला थांबला असला, तरी हा दुसरा प्रवास अतिशय सुंदर झाला असं म्हणायला काही हरकत नाही. सोयरा वृक्षवल्लीचा एका वेगळ्या बातमीकडे आता वळणार आहोत आणि याचा वेध घेतलाय अक्रॉस स्टेटच्या विशेष टीमनं. पुण्याचे श्री अविनाश हळबे हे पेशाने इंजिनियर असून टाटा मोटर्समधून 2010 साली डिव्हिजनल मॅनेजर या पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांना लेखनाची आवड असून त्यांचे आजपर्यंत 4 कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील काही कथांना विविध पुरस्कारही मिळाले आहेत. हळब्यांच्या नारायणी नमस्तुते या पहिल्या कथासंग्रहातील सोयरा वृक्षवल्लींचा ही कथा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2013 साली इयत्ता 12वीच्या युवक भारती या पाठ्यपुस्तकात एक धडा म्हणून समाविष्ट केली. तेव्हापासून गेली 6 वर्षे श्री हळबे त्यांचा लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम महाराष्ट्रातील ज्युनियर कॉलेजेसमध्ये राबवत आहेत. मुंबईतही ते येऊन गेले आहेत. त्यांचे आजपर्यंत 450च्या वर कार्यक्रम झाले असून यावर्षी आणखी होतील. या अनोख्या उपक्रमाची दखल घेऊन पुण्याजवळील उरुळी कांचन येथील भारत सरकारच्या NYK युवक कल्याण क्रीडा मंत्रालय संलग्नित व नीती आयोग दिल्ली मान्यता प्राप्त अशा पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्टनं देखील दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सरदार पटेल जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिनाच्या निमित्तानं श्री अविनाश हळबे यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार माननीय श्री दिलीप देशमुख सहधर्मदाय आयुक्त पुणे यांच्या शुभ हस्ते समारंभपूर्वक प्रदान केला गेला. या कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र भोळे, उपाध्यक्ष डॉक्टर अशोक पाटील, प्रमुख पाहुणे राष्ट्रसंत योगीराज महाराज पलांडे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तर सरांचा हा थोडक्यात परिचय, थोडी बातमीच होती ती आपण पाहिली. तर पुन्हा एकदा मी विचारेन तुम्हाला की स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचे 75 वर्ष हा जो कार्यक्रम तुम्ही करत होतात, त्याच्यामध्ये त्या उपक्रमामधली थोडीशी माहिती तुम्ही सांगितलीत. ह्या उपक्रमाअंतर्गत काही अनुभव किंवा काही ऐकायला मिळेल तर? हो, हो. या उपक्रमात चांगली गोष्ट सांगायची हरकत नाही, की ज्यावेळेला हे माझं व्याख्यान संपन्न होतं, त्यावेळी सगळे जे श्रोते असतील, मग ते ज्येष्ठ नागरिक असो, विद्यार्थी असो किंवा एखाद्या संस्थेमधले लोक असो, त्या सगळ्यांना मी शेवटी आवाहन करतो, की आपण सगळे भारत मातेचा जय जयकार करूया. तर हा जय जयकार मी पुकारा केल्यानंतर ते उत्स्फूर्ततेने त्या ठिकाणी जय जयकार करतात आणि याच्यापुढं हे व्याख्यान चालू असताना काही लोकांनी नंतर मला येऊन सांगितलं, की आमच्या कानावर ज्या बातम्या आल्या होत्या, त्या काहीशा अर्धवट आल्या होत्या. म्हणजे उदाहरणार्थ डॉक्टर भटकरांनी म्हणजे सुपर कॉम्प्युटर बनवला किंवा रघुनाथ माशेलकरांनी ज्या गोष्टी केल्या, त्या काही त्या अर्धवट स्वरूपात आल्या होत्या. पण तुम्ही त्याच्यातली सगळी इन्साईट सांगितली, त्यामुळे आपले भारतीय माणसं किती बुद्धिमान आहेत आणि किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करून त्यांनी ते यश मिळवले आहे, हे आम्हाला जास्त चांगल्या रीतीने सांगितलं. त्यामुळे आमच्या मनामधील आमच्या देशाबद्दल अभिमान हा वृद्धिंगत झालेला आहे, असं त्यांनी त्या ठिकाणी मला सांगितलं. सर, आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आज मराठीला म्हणजे आपण जर पाहिलं तर मराठी माणसांना पण मराठी येत नाही अशी परिस्थिती, माणसाला म्हणण्यापेक्षा मुलांना. हो. जी पिढी आपली पिढीच आहे की ज्यामुळे आपली मराठी भाषा टिकून राहील, ज्यांच्यावर त्यांच्या खांद्यावर सगळं जे अवलंबून आहे, त्यांनाच मराठीपासून त्यांनी फारकत घेतलेली आपल्याला जाणवतं. तुम्हाला काय वाटतं की आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठीला पुन्हा चांगले दिवस येतील?
किंवा पुन्हा चांगलं लेखन होईल, पुन्हा भाषेला उभारी मिळेल असं तुम्हाला वाटतं का? हो, मला हे नक्कीच वाटतं. याचं कारण असं की 2 गोष्टी, की मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार हा आता अधिक प्रमाणात व्हायला लागेल आणि याला जे काही गोष्टींची जी त्रुटी होती, म्हणजे काही बाबतीत म्हणजे राजकीय अडचणी असतील, काही बाबतीत कायद्याच्या अडचणी असतील, काही बाबतीत आर्थिक अडचणी असतील. या सगळ्या गोष्टी आता म्हणजे तसं म्हणाल तर 90% पेक्षा जास्त दूर झालेल्या आहेत. त्यामुळे त्या क्षेत्रात जे काम करणारी लोकं आहेत, म्हणजे सगळे एन-जी-ओच असले पाहिजे अशातला भाग नाही. परंतु ज्याला मराठी विषयी आस्था आहे, तळमळ आहे आणि प्रेम आहे, त्या सगळ्यांच्या लोकांच्या मनाला उभारी येऊन अधिकाधिक त्या मराठीमध्ये एक सकस वाङ्मय निर्माण होईल आणि त्याच्यामुळे मराठी वक्ते असोत, लेखक असोत, प्रसारक असोत, या सगळ्यांनी चांगलं काम केलं तर मराठी भाषेला ज्ञानेश्वर महाराजांनी जसं म्हणलेलं आहे, "अमृत आहे पैजा जिंके." इतकी उच्च दर्जाची त्या ठिकाणी एक आपण म्हणतो लेव्हल त्या ठिकाणी मिळेल असं मला 100% वाटतं. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असं आपण म्हणतो किंवा सुरेश भटांनी असं लिहून ठेवलेलं आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की समोरची व्यक्ती मला खरं तर कुठल्याही राज्यकर्त्याचा उल्लेख करू नये, पण राज ठाकरे ज्याप्रमाणे बोलतात की समोरची व्यक्ती कोणत्याही भाषेत बोलू दे, मी मराठीतच बोलीन, हं. अशी जर सुरुवात आपण केली तर मला वाटतं की इंग्लिश आणि मराठी ह्याची तुलना नको व्हायला. ती जागतिक भाषा म्हणून आपण मान्य जरी केलेली असली तरी अमृतातेही पैजा जिंके अशी जी आपली भाषा आहे, तर त्या भाषेचा आपण नक्कीच अभिमान बाळगला पाहिजे आणि आपल्या भाषेमध्ये जेव्हा आपण बोलायला लागू, तेव्हा नक्कीच समोरच्या व्यक्तीला अगदीच येत नसेल, तेव्हा आपण इतर भाषांचा उल्लेख करायला हवा, असं मला आजच्या प्रसंगी सांगावसं वाटतं. तर आज इथे उपस्थित, अनुपस्थित जी सर्व मंडळी रसिक जण आहेत, काही जणांना काही नाईलाजाने बऱ्याच जणांनी मेसेज पाठवलेला आहे, की आम्ही जॉइन करू शकत नाही, पण आम्हाला रेकॉर्डिंग पाठवा. तर असे सर्व रसिक श्रोते, वाचक आणि सर्वांनाच आपला काय संदेश असेल? हा संदेश देण्याइतका मी मोठा आहे असं वाटत नाही. परंतु मनातले विचार या ठिकाणी मी बोलून दाखवतो, की कोणत्याही व्यक्तीने मातृऋण, पितृऋण याच्याबरोबर समाज आणि देशाचं ऋण पण काही प्रमाणात फाडावं. आता ही विचारसरणी येण्याच्या पाठीमागं थोडंसं माझा अध्यात्माचा अभ्यास तर आहेच. पण याच्याबरोबर मी 34 वर्षी ज्या टाटा संस्कृतीमध्ये वाढलो, हे पण आपल्याला लक्षात येईल, की टाटा संस्कृतीने असंच केलंय, की समाजाकडून जे काही घ्यायचं, ते त्या अनेक पटीने समाजाला परत करायचं. त्यामुळे कुठल्याही माणसाने सेवानिवृत्तीनंतरचं जीवन, कारण त्यावेळेला बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे मार्गी लागलेल्या असतात. ते याच्यासाठी निश्चितच वापरायचं आणि त्या वापरामुळे आपण काही क्वचित मानसिक दृष्टीने समाजाला मदत करत गेलो, तर पहिली गोष्ट आपली शारीरिक तब्येत चांगली राहते आणि आपली मानसिक तब्येत पण त्या ठिकाणी चांगली राहते. मानसिक संतुलन पण चांगलं होतं आणि मुख्य म्हणजे या सगळ्या गोष्टींचा समाजाला निश्चितच उपयोग होतो. आता मनात विचार येईल कोणाची, की एकाने असं करून काय फरक पडणार आहे? परंतु एकाने असं काय करून काय पडणार आहे हा विचार चुकीचा आहे. कारण एकाने जरी प्रयत्न केला तरी त्याची सुरुवात होते. हळू त्याचा विस्तार होत होतो. म्हणजे आपण जसं म्हणतो ना, वडाचं बीज अगदी छोटंसं अगदी बीज अगदी छोटं होतं. पण त्याला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा वटवृक्ष होतो. तसा अनुकूल परिस्थिती असं म्हणायला काही हरकत नाही, जे आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही अनुकूल परिस्थिती म्हणायला काही हरकत नाही. तर त्या दृष्टीने मराठीचं संवर्धन पण होईल आणि समाजाला सुद्धा एक चांगल्या गोष्टी आपल्याला देता येतील आणि हे मी माझ्या परीने मी लेखन, वाचन, भाषण, भ्रमंती या दृष्टीने करत आलेलो आहे आणि याच्यातलं चांगलं वाटलं तर त्याचं अनुकरण लोकांनी नक्कीच करावं. त्यांना पण मला जो आनंद मिळतो तो त्यांना पण निश्चित मिळेल असं मला सांगावसं वाटतं. धन्यवाद. आणि मला वाटतं सर, की जसं म्हणजे प्रत्येक लेखकाचं म्हणजे बरेच लेखक सांगतात, की आमचं पुस्तक प्रकाशित झालेलं नाहीये हं. किंवा प्रकाशित हो की न हो, पण आपण लेखन हा आपला एक साठा आहे आपल्या पुढच्या पिढीसाठी आणि म्हणूनच प्रत्येक लेखक हा लहान किंवा मोठा असा नसतो. जो लिहितो तो लेखक आणि म्हणूनच प्रत्येक लेखकाने आजच्या म्हणजे सरांच्या मुलाखतीनंतर मी सर्वांना खरं तर लहान तोंडी मोठा घास घेते, की सर्वांनी निदान आपण लिहून म्हणजे ठेवलं पाहिजे. मग ज्या पद्धतीने तुम्हाला प्रकाशित करता येईल नक्की करा आणि लोकांपर्यंत पोहोचवता येईल तर त्याच्यासाठी आज सोशल मीडिया आहे. त्याचा वापर आपल्याला जास्तीत जास्त करता येईल. आपण WhatsAppवर ह्या कथा, कविता, ललितबंध, ललितलेख सर्व प्रकार हे आपण पाठवू शकतो. अगदी हायकूसारखा छोटा प्रकार किंवा जे काही आपल्याला लिहिता येईल मग कोणत्याही प्रकारे तर लिहिता येईल. इकडे श्रीकांत कवळे आहेत, की ते दर रविवारी एक आपलं आर्टिकल म्हणजे प्रकाशित करतात
आणि दर शनिवारी ते वाचकांशी संवाद सुद्धा साधतात आणि सोशल मीडियाचा चांगला वापर करतात, की दर शनिवारी ते पाठवतात, की उद्या मी पाठवणार आहे तर वाचा. आणि त्या दिवशी जरी आपल्याला वेळ नाही मिळाला, समजा दुसऱ्या दिवशी रविवारी पाठवल्यानंतर वेळ नाही मिळाला, तरी आपण नक्की वाचतो. तर एवढा संवाद लेखकांनी साधला पाहिजे असं मला वाटतं. बरीच इथे मंडळी आज उपस्थित आहेत. मी सर्वांचं पहिल्यांदा हार्दिक म्हणजे आभार मानते, धन्यवाद देते आणि त्यानंतर सर आपण इथे उपस्थित राहिलात आणि एवढे छान अनुभव आमच्याशी शेअर केलेत आणि सर्वच फाउंडेशनची जेवढी मंडळी आहे एवढ्या सर्वांना हे नंतर सुद्धा उपयोगी पडतील हे अनुभव. कितीतरी उभरती मंडळी आहे, नवलेखक आहे तिकडे, की त्यांना हे अनुभव उपयोगी पडतील आणि त्या संदर्भात जर कोणाला मार्गदर्शन लाभलं तर मी तुमचा नंबर नक्कीच शेअर करीन. तुम्ही आज या ठिकाणी आलात आणि एवढं सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सर्वच फाउंडेशनच्या वतीने आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने आपल्याला धन्यवाद देते, आभार मानते. नमस्कार. नमस्कार. आपले पण मनपूर्वक आभार. तर इथे बरीच मंडळी आहेत म्हणजे माझ्या स्क्रीनवर मी मोबाईलवर असल्यामुळे मला सगळे दिसत नाहीत. पण इथे रानडे सर होते की जे बोरिवलीत तुम्हाला माहित असेल की बोरिवलीतल्या एका मोठ्या शिक्षण संस्थेचे ते संस्थापक आता जस्ट मी संपवल्यानंतर ते लेफ्ट झाले. मनोज वर्तक आहेत जे कतारवरून जॉईन झालेले आहेत. इकडे राजेश गिरे आहेत, DM राऊत आहेत, त्याने माझे मामा आहेत, विक्रांत सर आहेत. बरीच मंडळी इथे आहेत की जे भास्कर राऊत आहेत जे बडोद्याहून जॉईन झालेले आहेत. अशी बरीच दिग्गज मंडळी आहेत की जी आपल्या सोबत आहेत. काही मंडळी आपल्याला मला दिसत नाहीयेत त्यामुळे सगळ्यांचा मी नामोल्लेख इथे करत नाही. पण खरोखरच म्हणजे इकडे मीनाक्षी ताई आहेत ज्यांनी तुम्हाला काहीतरी संदेश दिलेला आहे चॅटबॉक्स मध्ये. तर खरोखर म्हणजे ही सगळी मंडळी मी म्हणेन की जुनी मंडळी जे आपल्याकडे उपस्थित आहेत. तर काहींना नेटवर्क इश्यू आहे, काहींचा प्रॉब्लेम आहे की पोहोचू शकले नाहीयेत इथपर्यंत म्हणजे त्यांना जॉईन करता आलेलं नाही, कोणी ट्रेन मध्ये आहे. पण जी खरोखर रसिक मंडळी आहे इथपर्यंत पोहोचू शकली आणि म्हणून आपला कार्यक्रम खूपच छान. कारण प्रत्यक्ष अनुभव म्हणजे घेतल्यासारखी म्हणजे फिलिंग आपल्याला इकडे येते आणि म्हणूनच ही सर्व मंडळी आपल्या सोबत आहेत. आणि हा आशावाद व्यक्त करून मी आजची मुलाखत इथे थांबवते कारण नेटवर्कचा पण इश्यू आहे सगळीकडे. बरेच जण मला मेसेज करतायत. तर पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. नमस्कार सर. धन्यवाद.